वचन दिले तू मला. आजचा 21 मेचा इतका खतरनाक भाग आहे ना प्रेक्षकांनो. शेवटी आता विजयाचा डाव फसलाय. ऊर्जाने केसचं कामही आणि व्रतही पूर्ण केले. ऊर्जाबद्दल विजयाच्या मनात असलेली किलमिश स्वतः शौर्यने दूर केलेत. आता पद्माची केस कोर्टात उभी राहणार त्यापूर्वीच हर्षवर्धनने एक डाव टाकलाय. त्याने मुद्दामच दुसऱ्या नंबरची असलेली केस पहिल्या नंबरवरती आणली आणि ऊर्जाला आव्हानसुद्धा केले. पण विजय सत्याचाच होईल असं म्हणणारी ऊर्जा जेव्हा कोर्टात उभी राहते तेव्हाच तिने विक्रांत आणि त्याच्या 4 मवाले मित्रांच्या विरोधात एक असा पुरावा सादर केलाय की ज्यामुळे केसला एक वेगळीच दिशा लागली आणि हर्षवर्धनला त्याचा ओव्हर कॉन्फिडंट नडणार आहे. पण कोर्टाच्या आधीच हर्षवर्धनाने ऊर्जाचं घरातच असं काही अटीतटीचं आर्ग्युमेंट झालंय ना की ते बघायला तर तुम्हाला जाम मजा येणार आहे. कारण आता विजय सत्याचाच होणार आहे. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघावा. आपण काल पाहिलं होतं की ऊर्जा शौर्यच्या रूममध्ये असते आणि त्याच्या मिठीत जातात सुखावते. तिला इतकं बरं वाटत असतं, तिचा सगळा थकवा दूर झालेला असतो. जेव्हा ती शौर्याच्या मिठीतून बाहेर येते तेव्हा शौर्याचे आभार मानते की थँक्यू शौर्य, तू माझा सगळा शीण घालवलात, सगळा थकवा गेलाय माझा. तेव्हा ऊर्जाचा हात चेहरा आपल्या हातामध्ये पकडत शौर्य सांगतो की ॲडव्होकेट ऊर्जा, आज तुझे बाबा असते तर त्यांनी पण हेच केलं असतं ना, प्रेमाने तुला जवळ घेतलं असतं. ऊर्जाच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात. शौर्य तिला विचारतो की अगं असं आश्चर्याने काय बघतीयेस? मी काय कायम तुझा नवरा म्हणून राहणार नाही आहे तुझ्यासोबत, तर तुझा एक चांगला मित्र बनून राहणार आहे आणि तुझ्या बाबांची उणीव वेळोवेळी भरून काढणार आहे. आणि तो तिला लढायला बळही देतो, हिंमतही देतो. त्याच ताकदीने तो तिला सांगतो की ॲडव्होकेट ऊर्जा, ही केस तू खूप छान लढणार आहेस. आणि पुन्हा एकदा शौर्य ऊर्जाला आपल्या जवळ घेतो. इकडे विजयाने जेव्हा दिव्याला सांगितलेलं असतं की दागिना विसर आता, तेव्हा ती धक्क्यात असते. आपल्या बाजूने विजयाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की आई अहो असं नका ना करू. अहो आतापर्यंत मी ऊर्जाला कामात व्यस्त ठेवलं नाही. तिला चहू बाजूंनी काम करता येणार नाही याचीच पुरेपूर काळजी घेतली. अहो जेव्हा ती देवघरात दिव्यात तेल टाकायला गेली ना, मला अचानक झोप लागली. सोफ्यावरती झोपले होते, उठून मी आत आले. पण आतापर्यंत मी तिला अडवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. अहो मी काय काय नाही केलं ते विचारा. तिचं स्टॉपवॉच रिसेट केलं, त्यानंतर पोटात दुखायचं नाटक केलं, तिला स्वयंपाकघरात पाठवलं. तिचं काम आतापर्यंत मी व्यवस्थित पूर्ण होऊच दिलं नव्हतं. नंतर मला झोप लागली म्हणून मी रूममध्ये आले. तेव्हा विजया म्हणते की हो, आणि त्या ऊर्जा शिंदेला रानमोकळं सोडलं. ती संशयाने विचारते की तुम्हा दोघींचा प्लॅन तरी नाही आहे ना काही, की असं नाटक करून मलाच मूर्खात काढत नाही आहेत ना तुम्ही? त्यावर दिव्या सांगते की आई अहो, ती फक्त नावापुरतीच माझी बहीण आहे. तिचं आणि माझं खरंच काहीच पटत नाही. आई अहो तुम्ही तिला माझ्या रूममध्ये कशाला पाठवलं? घरात इतक्या सगळ्या गेस्ट रूम्स आहेत, त्यापैकी कुठेतरी एका रूममध्ये टाका ना तिला. तेव्हा विजया तिला ताकीद देते की अजिबात नाही. ती कोण महाराणी लागून गेली आहे का तिला सेपरेट रूम देत बसायला? आणि तसंही तिच्यावरती नजर ठेवायला कुणीतरी असायला हवंच आहे. दिव्या ऊर्जाबद्दल विजयाच्या मनात विष घालवते की आई नाही, म्हणजे आता विचार करा की ऊर्जा देवघरात नाही आहे, हॉलमध्ये पण नाही आहे, घरात कुठेच सापडत नाही आहे. याचा अर्थ ती फक्त एकाच ठिकाणी असू शकते. तेव्हा विजया विचारते की कुठे? दिव्या सांगते की तुम्ही तिला जिथे जाऊ देत नाहीत तिथे. तिला अंदाज येतो. विजया धक्क्याने विचार करते की म्हणजे शौर्याच्या रूममध्ये, आणि ती पटकन शौर्याच्या रूमकडे पळते. तोपर्यंत दिव्या आपली गाढ निवांत झोपी जाते. जेव्हा विजया शौर्याच्या रूममध्ये जाते, ती इकडे तिकडे शोधाशोध करत विचारते की काय रे शौर्य, अजून झोपला नाहीस तू? तेव्हा शौर्य म्हणतो की मॉम, तुम्हीही जागे? विजया सांगते की अरे मला झोपच लागत नव्हती. बरं चल येते मी, असं सांगून ती निघते. तेव्हा शौर्य अचानकच म्हणतो की मॉम, ऊर्जा नाही आहे इथे. ऊर्जालाच शोधायत होती ना? आणि तो शांतपणे विजयाला बेडवरती बसवतो आणि अचानकच म्हणतो की आय मिस यू मॉम.
तेव्हा ती विचारते की यू मिस्ड मी. पण त्यावर शौर्य तिला सांगतो की कारण तू आधीसारखी माझी मॉम राहिली नाही आहेस. त्यावर विजया म्हणते की असं नाही आहे बाळा, माझं तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे, खूप जीव आहे माझा तुझ्यावरती. शौर्य तेव्हा तिला एक प्रश्न विचारतो की तुला आठवतं मॉम, दादाचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाचं? त्यावर विजया म्हणते की ते सगळं कसं विसरू शकते मी. मला खूप दिवस त्या सगळ्याचा त्रास झाला. भयानक स्वप्न आहे आणि मी खाडकन कधीतरी याच स्वप्नातून जागे होईल. पण ते स्वप्न स्वप्न ते स्वप्नच राहिलं. जाग मात्र कधी आलीच नाही. त्यावर आता तिच्या मनात नक्की काय चालू आहे ते शौर्यने हेरलेलं असतं. मुद्दामच तो सांगतो की मॉम, तुला आठवतं ना त्यावेळी तू काय करायचीस? अशीच रात माझ्यापाशी रडायची, कारण तुला असं वाटायचं की आता दादा तुला विसरेल. आधीसारख्या तो तुझ्याशी काहीही गप्पा मारणार नाही, कारण आता त्याला शेअर करणारं या घरात दुसरंच कोणीतरी आलं. अगं मॉम, तू दादाशी अजिबात बोलत नाहीस. उलट तुझं बोलणं आता त्याच्याशी कमी झालंय आणि तीच गोष्ट पुन्हा रिपीट आपल्या घरात घडते. शौर्यला काय म्हणायचं आहे तेही तिला उमगतं. शौर्य सांगतो की मॉम, तू आजीला बोलून तर मोकळे झालेस की ती मी कायम तुझ्याजवळ असणार आहे, कारण माझं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे. आता शौर्य इतकं प्रेमाने इतकं शांतपणे विजयाला समजवतो की मॉम, तुला असं वाटतं की ऊर्जा तुझ्यापासून मला तोडेल, पण असं कधीच होऊ शकत नाही मॉम. या घरात ना आजी ना ऊर्जा, मला तुझ्यापासून कोणीही तोडू शकत नाही, कारण मी तुझा मुलगा आहे मॉम. तुला असं वाटतं ना की आता ऊर्जा माझ्या आयुष्यात आली म्हणजेच आता इथून पुढे माझ्या आयुष्यावरती फक्त तिचा अधिकार असेल. मी काय करायचं काय नाही, कुठे जायचं कुठे नाही, मी काय घालायचं काय खायचं, हे सगळं आता ती ठरवणार, हो ना? पण असं नाही आहे मॉम. आता माझं तिच्याशी लग्न झालं आहे म्हणजे माझ्या आयुष्यात अर्धा वाटा तिचा असेलच. पण तू माझी आई आहे मॉम. हे बघ मॉम, मला कळतंय की ऊर्जा घरात आल्यापासून तू तिच्यासाठी जे काही केलं ते सगळं मनाविरुद्ध केलं. मला हेही माहिती आहे की तू गृहप्रवेश करून औक्षण करून तिला घरात घेतलं, त्यानंतर पारंपरिक दागिने दिलेत, व्रत करायला सांगितलं, तिच्या हातून लक्ष्मीपूजन करून घेतलं. ते सगळं तुझ्या मनाविरुद्ध होतं ना. आता विजया उठून जाणार तेव्हा शौर्य तिला कन्व्हिन्स करतो की मॉम प्लीज प्लीज थांब. हे बघ, मला कळतंय की मी तुला काहीही न सांगता स्वतःहून निर्णय घेतला लग्नाचा, पण अगं मी अर्पितासोबत कधीच सुखी राहू शकलो नसतो आणि हे जर मी तुला सांगितलं असतं तर ते तुला पटलंच नसतं. पण तुला एक गोष्ट सांगू का मॉम, माझ्या बाबतीत ऊर्जा कधीच तुला निराश नाही करणार आहे. आता फक्त प्रश्न इतकाच आहे की माझ्यासोबत ऊर्जाला ॲक्सेप्ट करण्याचा. मॉम, मी काही करत नाही आहे. हे बघ, तुला हवा तितका वेळ घे, पण ऊर्जा आयुष्यात तुला कधी आवडणारच नाही हा विचारच तू मनातून काढून टाक. शौर्यने ऊर्जाबद्दलची जी काही किल्बिष विजयाच्या मनात आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केलेलाही असतो. त्यानंतर विजयाच्या डोक्यात ऊर्जाबद्दल जे काही विष हर्षवर्धनने कालवले ते दूर व्हायला तर वेळ लागेलच ना प्रेक्षकांनो. तेव्हा शौर्य अगदी आपल्या आईजवळ बसून लाडाने म्हणतो की मॉम, अगं तू खूप प्रेमळ आहेस. जशी मला ऊर्जाच्या प्रेमाची गरज आहे ना, तसेच मला तुझ्या मायेची सुद्धा गरज आहे. आणि तो पटकन एखाद्या लहान मुलासारखं विजयाच्या मांडीवरती झोपतो. विजया त्याच्या डोक्यावरून हात कुरवाळते, त्याला थोपटते, पण मनात मात्र विषच ओकते ऊर्जाबद्दल. शौर्य, तू एका दमात तिच्यासोबत माझं नाव जोडतोस ना, तेच नको आहे मला. हे बघ, तू कितीही म्हणालात ना तरीसुद्धा मी त्या ऊर्जा शिंदेला तुझ्या आयुष्यातून काढून टाकेनच. मग तू वेळ घे हवा तितका त्या धक्क्यातून सावरायला. मी पण नाही काही करणार तुला किंवा जबरदस्ती पण नाही करणार, पण तुला ऊर्जाला मनातून ऊर्जाने आता खूप सकाळी लवकर उठून अंघोळ करून अंबाबाईची पूजा केलेली असते. हात जोडून ती श्लोकही म्हणते. इतक्यातच आजी येते आणि तिला ऊर्जाचं फार कौतुक असतं, कारण
ती नवलाने विचारते की ऊर्जा, बाळा तू व्रत पूर्ण केलात? तेव्हा ऊर्जा आनंदाने सांगते की हो आजी. आता शौर्य तिथेच गाढ झोपी गेलेला असतो. आजी त्याला पाहताच विचारते की आणि हा काय, रात्रभर तुझ्याच सोबत होता इथे? तेव्हा ऊर्जा सांगते की हो आजी. आजी तिला म्हणते की उठव त्याला आणि लवकरात लवकर फ्रेश व्हायला सांग. नंतर आजी ऊर्जाला मोठ्या विश्वासाने सांगते की ऊर्जा, आज तुमचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि ही केस तूच जिंकणार. ऊर्जाला इतकं समाधानी वाटतं कारण आजीसुद्धा सत्याच्या बाजूने विचार करते. ऊर्जा सांगते की हो ठीक आहे, मी पटकन शौर्याला उठवते आणि ब्रेकफास्ट करते सगळ्यांसाठी. आजी सांगते की अगं राहू देत, वर्षा आहे ती ब्रेकफास्ट बनवेलच सगळ्यांसाठी. तू एक काम कर, तुझ्या काही केसचं उजळणी करायची राहिली असेल तर ते कर, नाहीतर शिवाय झोप तू थोडा वेळ, कारण आज तुला कोर्टात खूप बोलायचं आहे. त्यानंतर आजी जाते आणि ऊर्जा ही शौर्याला उठवते. आता तो खाडकोन डोळे उघडतो आणि घाबरत विचारतो की काय झालं? ऊर्जा, व्रत पूर्ण झालं? जेव्हा ऊर्जा हसऱ्या चेहऱ्याने सांगते व्रत पूर्ण झाले, तेव्हा त्याचा आनंद गगनाला भिडतो. त्यानंतर ऊर्जा शौर्याला फ्रेश व्हायला सांगते आणि मग तो त्याच्या रूमकडे निघून जातो. आता केसचा इतका महत्त्वाचा दिवस आहे. लढण्यासाठी ऊर्जा अंबाबाईकडे बळ मागते, शक्ती मागते, हात जोडून मनापासून प्रार्थना करते. आता काही वेळानंतर अख्खं जहागीरदार कुटुंब नाश्त्यासाठी बसलेलं असतं. हर्षवर्धन आदित्यला विचारतो की हे बघ आदित्य, कॉल आउट व्हायच्या आधी मला एकदा परत फाईल चाळायची आहे. त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट रिव्ह्यू करायचे आहेत. आदित्य सांगतो की केले डॅड? तेव्हा हर्षवर्धन त्याच्यावरती चिडतो. केलेत म्हणजे? कधी केलेत? काल रात्री तर आपण मित्रांसोबत भटकत होतात ना? तेव्हा आदित्य सांगतो की सॉरी डॅड, पण मित्रांचं अचानकच भेटायचं ठरलं होतं ना, पण मी काल रात्री सगळे पेपर्स रेडी ठेवलेत. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की तरीही मला आपल्या केसच्या आधी सगळे डॉक्युमेंट बघायचे आहेत. तेव्हा आदित्य सांगतो की ठीक आहे. हर्षवर्धन विचारतो की बरं कॉल ऑफ सिक्वेन्स कधी आहे आपला? आदित्य उत्तर देतो की डॅड, दुसऱ्या नंबरची केस आहे आपली. हर्षवर्धन सांगतो की हे बघ, पहिल्या नंबरला शिफ्ट करायला सांग, मला तितका वेळ नाही आहे आता. अचानकच मध्ये शौर्य बोलतो की म्हणजे डॅड, एक मिनिट, आता तुमची केस जर 2 नंबरला आहे तर मग ऊर्जाची केससुद्धा तीच आहे. म्हणजे आता तुम्ही अचानकच केस शिफ्ट करताय, हे ऊर्जाला सांगावं लागेल ना? आजी विचारते दिव्याला की ऊर्जा कुठे? दिव्या सांगते ती रूममध्ये. आता इकडे ऊर्जा तयार होत असते. गळ्यात मंगळसूत्र घालते, अंगावरती काळा कोट चढवते, हातात घड्याळ घालते आणि सज्ज असते ना हर्षवर्धनची कोर्टात ठासायला. ऊर्जा स्वतःला आरशामध्ये निहाळते आणि त्यानंतर स्वतःच्या मनात आत्मविश्वास जागा करते. ते कोटवरून प्रेमाने हात फिरवत सांगते की बाबा, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आजची ही केस मी व्यवस्थित लढणार आणि जिंकणार सुद्धा. अचानकच ऊर्जाचं डोकं ठणकायला लागतं. तेव्हा ती मनाची एक खुणगाठ बांधते की ऊर्जा, ही गोष्ट आता विसरून जा की रात्रभर तुझं जागरण झाले आणि कॉन्फिडंटने केस लढ. ऊर्जा आता बाहेर पडणारच असते रूममधून. हर्षवर्धन आदित्यला सगळं काही आधीच सांगून ठेवतो की हे बघ शिर्केना मी फोन केला होता, त्यांना वेळेवरती पोहोचायला सांगितले आणि ती 4 मुलं आहेत ना, ते वेळेवरती पोहोचतायत ना, त्यांना पोहोचायलाच सांग. विक्रांतचे मित्र, आता त्यांचीही उलट तपासणी होणार असते कोर्टात. इतक्यातच शौर्याची घालमेल इतकी वाढते. तो दिव्याला विचारतो की ऊर्जा वहिनी, दिव्या वहिनी, ऊर्जा कुठे? प्लीज तू बोलव ना. तेव्हा विजयाचा इतका तिळपापड होतो शौर्याने ऊर्जाचं नाव घेताच. हर्षवर्धन शौर्याला विचारतो की काय रे, कोर्टात तुम्ही माझ्याच गाडीतून येत आहे का? तेव्हा शौर्य सांगतो की नाही डॅड, ऊर्जाला घेऊन मी दुसऱ्या गाडीने येईन. आता शौर्य स्वतःच ऊर्जाला बोलवायला जाणार त्याआधीच ऊर्जा बाहेर येते आणि ऊर्जाला इतकं कॉन्फिडंट पाहून ना, खरं तर तीर्थालासुद्धा खूपच आश्चर्य वाटतं तिला पाहून. ऊर्जा येते आणि डायरेक्ट आजीच्या समोर उभी राहते. हर्षवर्धनला पाठमोरी असते ती. आजीला ती सांगते की आज मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची केस लढायला जाते
असं समजा की माझी बहुतेक परीक्षाच आहे आज. आशीर्वाद मागते. जेव्हा ऊर्जा नमस्कार करते ना आजीला, आजी तिला काय आशीर्वाद देते माहिती आहे? की सत्याचाच विजय होईल. आणि हर्षवर्धन धक्क्याने आजीकडे बघतो. आता ऊर्जा जेव्हा विजयाच्या पाया पडायला जाते, आता ऊर्जा नमस्कार करण्यासाठी वागते खरे, पण विजया सरकन मागे सरकते. आता सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहतात. तेव्हा विजया स्पष्ट शब्दात सांगते की तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात केस लढायला जातेस, त्यामुळे मी तुला आशीर्वाद नाही देऊ शकत. ठीक आहे, हरकत नाही, ऊर्जाला काहीच वाटत नाही. त्यानंतर आता हर्षवर्धन जायला निघणार. त्याआधीच ऊर्जा त्याला हाक मारते की सासरे बुवा, तुमच्या पाया पडायचं राहिलंच की. आता सर्वजण इतके थक्क होतात, म्हणजे आश्चर्याने ऊर्जाकडे पाहतच राहतात. इतकं नवल वाटतं ना ऊर्जाचं. हर्षवर्धन फिरून विचारतो की म्हणजे आता तू माझ्या पाया पडणार आहेस? तेव्हा ऊर्जा त्याला नमस्कार करण्यासाठी झुकते खाली, पण तोही 2 पावलं मागेच सरकतो. ऊर्जाला आशीर्वाद देत नाही तो. अचानकच ऊर्जा त्याला प्रश्न विचारते की काय झालं? आशीर्वाद द्यायला भीती वाटतेय? सर्वांना पुन्हा मोठा धक्का बसतो. हर्षवर्धन तिला शब्दात उत्तर देतो की अगं, आशीर्वाद मागत तू फिरतेस, मी नाही. त्यावर आता ऊर्जाचा करारा जबाब येतो. लग्न करून या घरात आल्यानंतर पहिल्यांदा मी केस लढायला बाहेर पडते. आणि आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे की कुठलंही महत्त्वाचं काम करायला जेव्हा आपण घराबाहेर पडतो, त्यावेळी घरातल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि ते कर्तव्य असतं. आज मी माझं कर्तव्य बजावते. ऊर्जाचं ते तिखट उत्तर हर्षवर्धन आणि विजयाला असं झोंबतं ना, कारण माझे संस्कार सांगतात की काहीही झालं तरी कर्तव्यात कसूर करायचं नाही. आणि हसून ती हर्षवर्धनला टोमणा मारते की पण तुम्ही याचा फार चुकीचा अर्थ काढलात. आता ते कोर्ट कचेरी राहिलं बाजूला, यांचा आर्ग्युमेंट घरातच चालू झाले. हर्षवर्धन आता मुद्दाम सगळ्यांसमोर ऊर्जाला टोमणे मारतो की तुमच्यासारख्या नवख्या वकिलांचा हा उसना आत्मविश्वास मला खरंच खूप थक्क करतो. आज तू कोर्टात केस हारल्यानंतर निदान आर्ग्युमेंट केल्याचं समाधान तरी तुला मिळेल, पण तुझं हे अवसान आहे ना, ते निदान कोर्टापर्यंत तरी टिकू देत. हर्षवर्धनने असं म्हणता क्षणी ऊर्जाला मागचे काही दिवस आठवतात. मागचं एक हिअरिंग आठवते. कारण हर्षवर्धन म्हणतो की नाहीतर पुन्हा कोर्टात आलं की ततपप व्हायची तुझी. कोर्टात ऊर्जा पहिल्याच केसमुळे खूपच घाबरून गेली होती. त्यातच हर्षवर्धनने तिला किती अपमानित केलं होतं, किती खाली दाखवलं होतं. जेव्हा ऊर्जा हताश निराश होऊन आली होती, तेव्हा मनातून पार खचलेली आणि केस लढायचीच नाही, कोर्टाची पायरी कधी चढायचीच नाही, असं मत तिचं बनलं होतं. पण आता ती हर्षवर्धनच्या नजरेला नजर भिडवून सांगते की मागच्यासारखी वेळ पुन्हा नाही येणार. हर्षवर्धन मुद्दामच डिवचतो की मागच्या वेळेसमध्ये आणि आत्तामध्ये इतकाही काही फरक नाही आहे. हां, आता फक्त इतकाच वेळेत बदल झाला आहे की तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र पडलं आहे. बाकी ते कोर्टही तेच आहे, तूही तीच आहे आणि मीही तोच आहे. आतासुद्धा मागच्या वेळेस जे घडलं होतं शेवटी तेच होणार आहे. कारण ही केस मी कोर्टात उभीच राहू देणार नाही आहे. तेव्हा दिव्याला मात्र इतकं उकळं फुटत असतात ना, फार हसू येत आहे. पण चिरवेला ऊर्जा. आता या दोघांमध्ये असा काही अटीतटीचा सामना रंगतो ना, कारण हर्षवर्धन आव्हान देऊन निघून जाणार त्याआधीच ऊर्जा त्याला सणसणीत उत्तर देते की ही केस कोर्टात उभी राहणार. हर्षवर्धन जहागीरदार, त्याचं नाव घेता क्षणी सर्वच जण धक्क्याने ऊर्जाकडे पाहतात. मला माहिती आहे की मीही तीच आहे, तुम्हीही तेच आहे आणि कोर्टही तिथेच आहे, पण यावेळी मीच जिंकणार. ऊर्जाने सुद्धा चॅलेंज स्वीकारलेलं असतं. हर्षवर्धन म्हणतो की जहागीरदारांना हरायची सवय नाही आहे. ऊर्जा उत्तर देते की मी पण आता जहागीरदारांची सून आहे, म्हणजेच जहागीरदार आहे. हर्षवर्धन तिला विचारतो की असं स्वतःचा विजय घोषित करून युद्धाच्या मैदानात उतरणं
तितकंही सोपं नाही आहे. कारण हर्षवर्धन जहागीरदारच्या विरोधात केस लढते असतो. तिथे तू मला कधीही शह देऊ शकणार नाही. हर्षवर्धनचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच नडणार आहे याला. कारण ऊर्जा उत्तर देते की मी हर्षवर्धन जहागीरदाराचा नाही तर असत्याच्या विरोधात उभी आहे. आणि विजय हा नेहमीच सत्याचाच होतो. आजी मनातच ऊर्जाला असा काही सलाम ठोकते ना, शौर्याला तर अभिमान वाटत असतो आपल्या बायकोचा. प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच किती मस्त होता ना. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा. आता पुढील भागात बघूयात की पद्माची केस कोर्टात उभी राहते. विक्रांतसोबत त्याचे 4 मवाले मित्रही कटघरात उभे असतात. आणि ऊर्जा आता कोर्टात महत्त्वाचा पुरावा सादर करणार असते. ते म्हणजे कर्नल पाटेकरांच्या घराबाहेरचं CCTV फुटेज, ज्यामध्ये पद्माच्या मागे धावणारा विक्रांत आणि त्याचे मित्र हे स्पष्टपणे दिसत होते. पण अचानकच काय होतं प्रेक्षकांनो माहीत नाही. सर्वच जण धक्क्यात शॉकमध्ये आहेत आणि हर्षवर्धन गालातच हसतोय. पण मग आता नक्की काय होईल? ऊर्जाने चॅलेंज केल्यानुसार आता ऊर्जा हर्षवर्धनला शह देऊ शकेल, विक्रांतला सारख्या गुन्हेगाराला ती अडकवू शकेल. पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आता पुढचे भाग इतके महत्त्वाचे, इतके इंटरेस्टिंग राहणार आहेत ना प्रेक्षकांनो, तर त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच भाग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आवर्जून करा.